नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्रामधील सरळ सेवेच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे त्याची एकाच व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, सध्या 4 जाहिराती ज्या आहेत या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारच्या 3 जाहिराती आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामधील सरळ सेवेची एक जाहिरात आहे. तर पहिली जाहिरात मित्रांनो अजून पण सुरू आहे, ती म्हणजे श्री तुळजाभवानी टेम्पल ट्रस्ट. या ठिकाणी मित्रांनो ग्रुप डी आणि ग्रुप सीच्या परमनंट पदांची पदभरती होते. 12 एप्रिल लास्ट डेट होती, परंतु सध्या मित्रांनो 27 एप्रिल ही लास्ट डेट ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये फीज आहे, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो 10वी पासपासून ते पदवीपर्यंतची सर्व पदं जी आहेत ती भरली जात आहेत. एकूण 47 वॅकेन्सी आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये शिपाई, संगणक सहाय्यक, लिपिक, वायरमॅन, मिस्त्री, प्लंबर, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, त्यानंतर फक्त स्वच्छता निरीक्षक, सुरक्षा निरीक्षक, त्यानंतर भांडारपाल, अभिरक्षक, मास मीडिया प्रमुख, जनसंपर्क अधिकारी, लेखपाल, सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर, नेटवर्क इंजिनियर आणि सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक ही पदं जी आहेत या ठिकाणी भरली जात आहेत. शिपाईसाठी मित्रांनो सर्वात जास्त 10 जागा या ठिकाणी असणार आहेत. शैक्षणिक पात्रता जर पाहिली मित्रांनो, जसं की शिपाई हे पद आहे फक्त 10वी पासवरती भरलं जातं. याच्यानंतर कुठलीही पात्रतेची आवश्यकता नाही. संगणक सहाय्यकला संगणक शाखेतील पदवी त्यांनी मागितले. लिपिकसाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवीधर तुम्ही आहात, MSIT झाले, इंग्रजी मराठी 30-40 टायपिंग तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे तर तुम्ही इथं नक्की अप्लाय करू शकतात. वायरमॅनसाठी मित्रांनो या ठिकाणी तुमचं ITI झालेला पाहिजे. त्यानंतर मिस्त्रीसाठी देखील ITI पाहिजे, प्लंबरसाठी देखील ITI पाहिजे. सहाय्यक स्वच्छता निरीक्षकसाठी मित्रांनो स्वच्छता निरीक्षकची पदवी तुमच्याकडे पाहिजे. सहाय्यक सुरक्षा निरीक्षक जे पद आहे यालाही कोणत्याही शाखेचे उमेदवार अप्लाय करू शकतात. फक्त उंची पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांना 157 सेंटीमीटर या ठिकाणी मागितलेले. जनसंपर्क अधिकारीसाठी मित्रांनो तुमचं BSW झाले, BBA झाले किंवा BG झाले तर अप्लाय करू शकतात. स्वच्छता निरीक्षकसाठी देखील मित्रांनो तुमच्याकडे स्वच्छता निरीक्षकची पदवी पाहिजे. सुरक्षा निरीक्षकसाठी देखील कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. भांडारपालसाठी देखील मित्रांनो 30-40 इंग्रजी टायपिंग, मराठी टायपिंग आणि कोणत्याही शाखेची पदवी असेल तर अप्लाय करता येईल. अभिरक्षकसाठी देखील मित्रांनो तुमच्याकडे झुलॉजी असेल, बॉटनी असेल, अँथ्रोपोलॉजी असेल, ॲसेंट हिस्ट्री असेल किंवा ॲसेंट कल्चर आणि आर्किओलॉजीमधून तुमची या विषयांमधून तुमची पदवी झालेली तर तुम्हाला इथे अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर मास मीडिया प्रमुख याच्यामध्येही मान्यताप्राप्त विद्यापीठांमधील कोणत्याही शाखेचे पदवीधर आहात तुम्ही, पत्रकारितेची पदवी आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर लेखपाल BCom झालेला असेल तर अप्लाय करता येणार आहे. इंजिनियरची पदं आहेत याच्यामध्ये मित्रांनो तुमचं संगणक अभियांत्रिकी झालेले तर अप्लाय करता येईल. सहाय्यक व्यवस्थापक धार्मिकचं पद आहे, यालाही कोणत्याही शाखेची पदवीधर तुम्ही असाल तर अर्ज करू शकतात. या पदांसाठी पेमेंट जे असणार आहे मित्रांनो सरकारी नियमानुसार तुम्हाला असणार आहे, कारण की ही परमनंट पदं आहेत मित्रांनो. जसं की शिपाई पाहू शकता 15,000 ते 47,600 प्लस सर्व भत्ते देखील याच्यामध्ये तुम्हाला असणार आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत मित्रांनो ही पदं जी आहेत ती सरळ सेवेने भरली जात आहेत. बाकी पदांचा देखील पेमेंट तुम्ही याच्यामध्ये पाहू शकतात. सर्व जाहिरातीच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येतील. तर मित्रांनो ही पहिली जाहिरात झाली. याची परीक्षा तुमची IBPS कंपनीमार्फत या ठिकाणी घेतली जाणार आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळा सिलेबस आहे. काही पदांसाठी तांत्रिक प्रश्न देखील आहेत, काही पदांसाठी नाहीत. जसं की शिपाई हे पद आहे पहा, तुम्हाला मित्रांनो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि मित्रांनो गणित बुद्धिमत्ता असे प्रश्न जे आहेत 10वी बेसवरती विचारले जातात. 100 प्रश्न, 200 मार्काची परीक्षा, 120 मिनिटाचा वेळ आहे. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये तुमची असणार नाही. तर ही पहिली जाहिरात झाली मित्रांनो सरळ सेवेची. त्यानंतर दुसरी जाहिरात जी आलेली आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची, या ठिकाणी RPF म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स जी आहे त्याच्यामध्ये मित्रांनो सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या जागा आहेत. टोटल 4,660 पदं भरली जात आहेत. याच्यामध्ये मित्रांनो कॉन्स्टेबलला तुम्ही फक्त 10वी पासवरती अप्लाय करू शकतात आणि हा रेल्वेमधला परमनंट जॉब आहे. 18 ते 28 वर्ष वयोमर्यादा आहे. प्लस याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एज रिलॅक्सेशन असेल. त्यानंतर मित्रांनो सब इन्स्पेक्टरला कुठल्याही शाखेचे तुम्ही पदवीधर आहात फक्त तर अप्लाय करू शकतात. 20 ते 28 वर्ष वयोमर्यादा आहे. 452 या पदासाठी जागा आहेत आणि कॉन्स्टेबलसाठी 4,208 वॅकेन्सी आहेत. तर ही मित्रांनो RPFची जाहिरात आहे. याच्यासाठी तुम्हाला 14 मे 2024 पर्यंत ॲप्लिकेशन अजून करता येणार आहेत. तिसरी जाहिरात मित्रांनो सरळ सेवेचीच आहे, SSC मार्फत दिली गेलेली आहे. परंतु मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे मिनिस्ट्रीज आहेत किंवा डिपार्टमेंट्स आहेत आणि ऑफिसेस आहेत मित्रांनो ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. याच्यामध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटरची पद आहेत. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही. तुमचं फक्त या ठिकाणी टायपिंग म्हणजे स्किल टेस्ट जी आहे ती या ठिकाणी होणार आहे. फक्त 12वी पासवरती इथं देखील तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत आणि याच्यासाठी फीज अत्यंत कमी आहे मित्रांनो. जसं की OBC ओपन कॅन्डिडेटसाठी
त्यासाठी 100 रुपये फीज आहे. आणि मित्रांनो SC ST त्यानंतर वुमेन कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट, PWD कॅन्डिडेट यांना कुठलीही फीज ठेवण्यात आलेली नाही आहे. याच्यामध्ये देखील 3712 वॅकेन्सी मित्रांनो या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जाहिरात आलेली केंद्र सरकारची ती म्हणजे या ठिकाणी नवोदय विद्यालय समितीमार्फतची. मित्रांनो ऑल इंडिया बेसिसवरती हा देखील जॉब आहे. महाराष्ट्रामध्ये देखील याचे मित्रांनो नवोदय विद्यालय आहेत. याच्यामध्ये देखील विविध पदं जी आहेत भरली जात आहेत 10वी पासून ते या ठिकाणी ग्रॅज्युएशनपर्यंतची. जसं की पहा फिमेल स्टाफ नर्सची जागा आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसरची जागा आहे, त्यानंतर लीगल असिस्टंट, स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर, त्यानंतर मित्रांनो केटरिंग सुपरवायझर, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी जागा आहे. याच्यामध्ये 360 वेकेन्सी भरल्या जातात GSAच्या, जी की 12वी पासवरती मित्रांनो आहे. लॅब अटेंडंट 12वी सायन्स झालेलं आहे तर इथं तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 161 टोटल जागा आहेत मित्रांनो. इथं 12वी सायन्स ज्यांचं झालेलं आहे त्यांना लॅब अटेंडंटसाठी अप्लाय करता येणार आहे, किंवा टेक्निकल नॉलेज तुमचं लॅब अटेंडंटमधून झालेलं आहे तरीही अप्लाय करता येईल. मेस हेल्परसाठी 442 वेकेन्सी 10वी पासवरती हे पद भरलं जातं आहे, परंतु मेसमध्ये काम केल्याचा अनुभव या ठिकाणी मात्र यासाठी पाहिजे. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफसाठी मित्रांनो 19 जागा आहेत. हे फक्त 10वी पासवरती पद भरलं जात आहे. याची देखील मित्रांनो संपूर्ण माहिती ऑलरेडी बाकीच्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये देखील एक्झाम सेंटर याचे असणार आहेत. एकच परीक्षा याची देखील मित्रांनो होणार आहे. तुमची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. तर ही मित्रांनो 4थी जाहिरात झाली आत्तापर्यंत आलेल्यात. आता मित्रांनो अजून एक जाहिरात सरळ सेवेची आलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी महावितरण मार्फतची. ही देखील सरळ सेवेप्रमाणे मित्रांनो परमनंट जॉब असणार आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क अकाउंटचं पद आहे मित्रांनो. या ठिकाणी ज्युनियर असिस्टंट म्हणून 3 वर्ष काम आहे. त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्कवरती तुम्ही जाल. 468 जागा याच्या भरल्या जात आहेत मित्रांनो. याचीही अजून डेट गेलेली नाही, याची डेट वाढून भेटलेली आहे मित्रांनो. ज्युनियर असिस्टंट अकाउंटचं पद आहे. याच्यामध्ये तुमचं BCom झालं आहे, BMS झालं आहे किंवा BBA झालेलं आहे तर तुम्हाला इथे अप्लाय करता येईल. कुठल्याही एक्सपिरियन्सची या ठिकाणी गरज नाही. BCom झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी चान्स असणार आहे. तर ही महावितरण मार्फत मित्रांनो भरती केली जात आहे. त्यानंतर महावितरणची अजून एक जाहिरात आलेली ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी विद्युत सहाय्यक या पदासाठी. याच्यामध्ये मित्रांनो तुमचं नंतर तंत्रज्ञ या पदावरती प्रमोशन होतं, जे की परमनंट असतं मित्रांनो. याच्यामध्ये 5347 टोटल वेकेन्सी भरल्या जातात. याच्यामध्ये तुमचं 12वी नंतर मित्रांनो तुमच्याकडं वीजतंत्री किंवा तारतंत्रीमधला ITI झालेला आहे तर इथं तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. ह्याची देखील IBPS मार्फत मित्रांनो परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. अजूनही ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू आहेत. याच्यासाठीही मित्रांनो एकच परीक्षा तुमची होणार आहे. याच्यामध्ये फीज तुम्हाला अत्यंत कमी, खुल्या प्रवर्गाला 250 रुपये, राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी 125 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. तर ह्या महावितरणच्या 2 जाहिराती मित्रांनो आहेत. टोटल 3 जाहिराती सरळ सेवेच्या आणि बाकी मित्रांनो या ठिकाणी ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत टोटल 3 जाहिराती ज्या आहेत या ठिकाणी सेंट्रलच्या आहेत. अशा मिळून 6 वॅकेन्सी टोटल मित्रांनो या ठिकाणी सध्या सुरू आहेत. यासाठी तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात. सर्व जाहिरातीच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.